आई, तशी तू म्हातारी झाली आहे. काय करायचं आहे तुला या पैसा प्रॉपर्टीचं? आणि तशीही ते सगळं आमचंच तर आहे, त्यामुळेच आत्ताच ते देऊन टाक आम्हाला, असं देवकीताईंचा मुलगा त्यांना म्हणत होता. परंतु हुशार देवकीताईंनी मुलाचा लोभीपणा ओळखला होता. म्हणूनच त्यांनी त्यांची सगळी प्रॉपर्टी मुलांना न देता सांभाळून ठेवली आणि वृद्ध लोकांना सांगितलं की मुलं फक्त पैसा, प्रॉपर्टी, घर याबद्दलच आपल्याशी नातं ठेवत असेल तर ते आजच नातं तोडा आणि मुलांना धडा शिकवा. दुपारचे जेवण करून देवकीताई काही वेळ विश्रांतीसाठी पडून होत्या. तेव्हा दारावरची बेल वाजली आणि त्या आवाजाने त्यांना उठावे लागले. दार उघडल्यावर समोरच पोस्टमन पत्र घेऊन उभा होता. त्या पत्र घेऊन आत आल्यावर त्यांनी सर्व पत्रे आपल्या बेडवर जवळच्या टेबलावर ठेवली आणि पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला. पण एकदा झोप भंग पावली की परत झोप लागणे इतके सोपे नव्हते. त्याचमुळे 5-7 मिनिटं डोळे मिटून झोपण्याचा प्रयत्न करून त्या पुन्हा उठून बसल्या. जवळच ठेवलेले पत्र उचलले आणि टेलिफोनचे बिल, वीज बिल, वैद्यकीय परिषदेचे निमंत्रण पत्र आणि आणखी 2 पत्रे पाहिली. एका लिफाफ्यावर त्यांचा पत्ता टाईप केलेला होता आणि कोपऱ्यात पाठवणाऱ्याच्या नावात आदित्यचे नाव पाहून त्यांना आश्चर्य वाटले. आदित्य दिल्लीला गेल्यावर आज पहिल्यांदाच त्याचे पत्र मिळाले होते. इतक्या दिवसांनी मुलाला आईची आठवण कशी आली या उत्सुकतेपोटी त्यांनी लगेचच आदित्यचं पत्र उघडलं. औपचारिक शिष्टाचाराची काही वाक्य लिहिल्यानंतर आदित्यने पत्र लिहिण्याच्या मुख्य उद्देशाकडे परत येत लिहिले. आई, आजकाल माझा व्यवसाय चांगला चालला आहे हे जाणून तुला आनंद होईल आणि मला वाटते की भविष्यात या क्षेत्रात खूपच वाव आहे. म्हणूनच मला माझा व्यवसाय वाढवायचा आहे. या संदर्भात मला एक मोठं आणि चांगले कार्यालय विकत घ्यावे लागेल. आई, कोणत्याही मेट्रो शहरात छोटंसं दुकान घेणं किती अवघड असतं हे तुला तर माहीतच आहे. जरी माझे उत्पन्न चांगले असले तरी मी माझा व्यवसायाचा नफा माझ्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठीच गुंतवतो. आता मला ऑफिस खरेदी करण्यासाठी अतिरिक्त पैशांची व्यवस्था करावी लागेल. यासाठी माझ्या मनात एक योजना आली आहे की आपण आपल्या गावातील घर विकून पैशांची व्यवस्था करूया. सध्या तू तिथे राहत आहे, पण तुझ्यानंतर आम्हा दोघा भावांचा तिथे येऊन स्थायिक होण्याचा कोणताही विचार नाही. याबाबत मी अमेरिकेमधील सूरज दादाजवळ सुद्धा बोललो आहे. भारतात परत आपला कोणताही विचार नसल्याने त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे तो अमेरिकेमध्ये चांगला स्थायिक आहे. त्याला तुझ्या कोणत्याही मालमत्तेत रस नाही. त्यामुळे त्यांनी कायदेशीर मार्गाने त्याचा हिस्साही माझ्याच नावावर केला आहे. अशा प्रकारे सूरज दादाकडून मला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आता सर्व काही तुलाच ठरवायचं आहे. तिथे एकटे राहून काय करणार तू? त्यापेक्षा तू आमच्याकडे शिफ्ट झालीस तर बरं होईल. असो, आजकाल तुझी तब्येत बरी नसते. अशा परिस्थितीत तू जिथे एकटी राहणे योग्य नाही. मागच्या वेळी बाबांच्या निधनाच्या वेळी मी तिथे आलो होतो तेव्हा माझ्या शेजारी राहणाऱ्या वर्मा अंकल यांच्याशी या संदर्भात बोलणे झाले होते. ते आपलं घर खरेदी करण्यासाठी इंटरेस्टेड असल्याने चांगली किंमत द्यायलाही तयार आहे. कारण हे घर तुझ्याच नावावर आहे. त्यामुळे सर्व कागदपत्रांवर तुझी सही असणे आवश्यक आहे. माझ्याकडे दिल्लीतच सर्व कागदपत्र तयार झाली आहेत जी मी तुला या पत्रासोबत पाठवत आहे. कृपया जिथे खून केलेली असेल तिथे सही कर आणि सर्व कागदपत्रे मला त्वरित पाठव. मला पूर्ण विश्वास आहे की तू ह्या बाबतीत उशीर करणार नाहीस आणि कोणताही विलंब न लावता तुझ्या सहीसह कागदपत्र मला पाठवशील. तुझा प्रिय आदित्य. आदित्यचे पत्र वाचून त्या आश्चर्यचकित झाल्या. कधी त्या पत्र बघत होत्या तर कधी त्यांच्या कागदपत्रांकडे. आदित्यने सर्व काही त्याच्याशी सलामत मसलत न करताच ठरवलं. स्वतःच ठरवलं होतं. घर त्यांच्या नावावर आहे हे सुदैवानं बरं झालं. नाहीतर आदित्यने घराचा सौदा स्वतःच करून त्यांना माहिती दिली असती. आदित्यला देवकीताईंच्या एकटेपणाची आणि त्यांच्या तब्येतीची आता कुठे त्याला काळजी वाटू लागली होती. नाहीतर गेल्या काही वर्षात देवकीताईंनी त्याला बायको आणि मुलांसह काही वेळ आपल्यासोबत घालवण्याची विनंती केली होती. आदित्यचे पत्र उघडण्यात त्यांचे पत्र मिळाल्यामुळे जो आनंददायी उत्साह होता तो नाहीसा झाला होता.
मनात एक विचित्र शून्यता जाणवत होती. आजची पिढी किती व्यक्तिनिष्ठ आणि आत्मकेंद्र झाली आहे याचा विचार त्या करत होत्या. अंजली सुद्धा त्यांचीच मुलगी होती, पण आदित्यने मालमत्तेतील तिच्या वाट्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं होतं. आदित्यचे पत्र वाचून त्यांनी दुसरे पत्र उचलले तेव्हा त्यावर लिहिलेले अंजलीचे हस्ताक्षर ओळखण्यात त्या चूक कशी करू शकत होत्या. तसेही अंजली जवळ तर त्यांचा पत्रव्यवहार नेहमीच चालू होता. अंजलीने काय लिहिले असेल ह्या कुतूहलाने त्यांनी तिचे पत्रही उघडले. अंजलीने लिहिले होते, आदरणीय आई, यावेळी माझे पत्र पाठवण्यास उशीर झाल्याबद्दल मला क्षमा करा. तुम्हाला तर माहीतच आहे, नवीन रुग्णालय उभारण्याच्या प्रक्रियेत वेळ कधी निघून जातो हे कळतच नाही. आई, तुला हे जाणून आनंद होईल की अभय आणि मी मिळून आमच्या हॉस्पिटलला लागून असलेल्या ब्लॉकमध्ये नवीन शिशुगृह खोलण्याची योजना आखली आहे, जिथे निराधार आणि अनाथ मुलांचे पालन पोषण करता येईल. आमच्या नवीन शिशुगृह पाळणाघराचे बांधकाम मोठ्या प्रमाणात पूर्ण झाले असून बांधकामाचा वेग असाच चालू राहिला तर पुढील महिन्यात 15 ऑगस्ट रोजी औपचारिक उद्घाटन करण्याचा विचार आहे. या प्रसंगी उपस्थित राहण्याबद्दल मी तुला हे विशेष पत्र लिहिलं आहे, जेणेकरून तू आत्तापासून तुझ्या येण्याची तयारी सुरू करू शकतेस. तुझ्या उपस्थितीनेच पाळणाघराचे उद्घाटन होणार आहे, त्यामुळे तू येऊ न शकल्याने कोणतेही कारण आम्ही स्वीकारणार नाही. अंजलीने पुढे लिहिलं की आई, गेल्या 27 वर्षात तुम्हाला दिलेलं प्रेम, आपुलकी आणि पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा मी अनेकदा विचार केला आहे, परंतु प्रत्येक वेळी संकोचाची भीती वाटत आली. बराच वेळ विचार केल्यानंतर मी माझ्या भावना तुझ्यासमोर व्यक्त करायचं ठरवलं. आई, तू मला एक असहाय्य नको नसलेल्या मुलीला दत्तक घेऊन तू माझ्यावर केलेल्या उपकाराबद्दल माझ्या हृदयातील प्रत्येक कोण्यातून तुझी ऋणी आहे. तू मला फक्त आसरा दिला नाहीस, तू मला मनापासून दत्तक घेतलंस, माझी उत्तम काळजी घेतलीस, मला शिकवले आणि डॉक्टर बनवलेस. हे सगळं मी कधी विसरू शकेन का? तुला स्वतःची 2 मुले असूनही मी तुझी जन्मदायी मुलगी नसून दत्तक मुलगी आहे हे तू मला क्षणभरही जाणून दिले नाहीस. माझ्या बालपणीच्या प्रत्येक आठवणी मी अतिशय जपून ठेवल्या आहेत. सूरज आणि आदित्य दादा मला त्रास देत असत, तेव्हाही तू त्यांची बाजू न घेता माझी बाजू घेत असायचीस. आई, माझ्या लहानपणी मला नेहमी वाटायचंच की तूच माझी आई आहेस, पण जेव्हा मला थोडी समज आली आणि सत्य कळाले तेव्हा माझ्या तुझ्यावरील विश्वास द्विगुणित झाला. त्या दिवसापासून तू माझी मैत्रीण आणि मार्गदर्शक झालीस. आई, मी देव पाहिला नाही, पण मला नेहमी तुझ्यात देव दिसला आहे. तू माझ्यासारख्या निराधार, असहाय्य, निर्धार मुलीला दत्तक घेऊन समाजात मातृत्वाचा जो आदर्श ठेवला आहेस तो माझ्या जीवनाचा मार्गदर्शक ठरला आहे. तुझ्याप्रमाणे मलाही आयुष्यात किमान एक तरी अनाथाला सनाथ बनवता यावं ही माझी अनेक वर्षांची इच्छा होती. आईची सर्व प्रकारे साथ आणि मार्गदर्शन आणि तुझी प्रेरणा माझ्या जीवनाचा आधार बनली. ज्या दिवशी तुझ्या हातातून पाळणाघराचा शुभारंभ होईल तो दिवस माझ्या आयुष्याचा सुवर्ण दिवस असेल. तुझ्या 65व्या वाढदिवसानिमित्त अभय आणि माझ्याकडून तुला ही छोटीशी भेट आहे. आता आम्ही फक्त तुझ्या येण्याची वाट पाहत आहोत. कृपया निराश करू नकोस. अंजलीच्या पत्रातील आत्मीयता देवकी ताईंच्या मनाला भेटली. ती शांत मुलगी आज अचानक खूप बोलकी झाली होती. आज अचानक सूर्यप्रकाश आणि सावलीचा एकत्र अनुभव होत होता. एका बाजूला आदित्यचे पत्र समोर होते, त्यात फक्त त्याचे हक्क आणि अधिकार लिहिले होते. 2 मुलांचे उत्तम गोपन सुनिश्चित करण्यासाठी त्या लोकांनी काय काय केलं नव्हतं. त्यांना उत्तम शाळा आणि वसतिगृहात पाठवले, त्यांना जीवनाच्या सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या, परंतु प्रत्येक पालकाचे मुलाप्रती कर्तव्य आहे हे समजून त्यांच्या मुलांनी त्यांच्या भावनांना कधीच महत्त्व दिले नाही. दुसरीकडे अंजलीचे पत्र होते. पत्राच्या प्रत्येक शब्दात देवकीताईबद्दलची भक्ती आणि आदर होता. अंजलीने त्यांना इतका मान दिला होता की तिचे पत्र वाचून देवकीताई आदित्यच्या पत्रातून त्यांना झालेल्या वेदना आणि त्रासही विसरल्या होत्या. आज त्यांना त्यांच्या भूतकाळाची पाने उलटावी वाटत होती. गेल्या काही वर्षात आयुष्यात खूप काही घडले होते. अंजलीचे आयुष्यात अनपेक्षित आगमन झाले होते. त्या दिवसात देवकीताई एका सरकारी रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून काम करत होत्या. त्यावेळी त्या त्यांच्या युनिटच्या प्रमुख होत्या.
आपल्या कार्यक्षमतेमुळे त्या रुग्णालयामध्ये खूप लोकप्रिय होत्या. त्याच दिवसात अनुराधा पुन्हा त्यांच्या संपर्कात आली. लहानपणी अनुराधा आणि देवकीताई एकाच वस्तीत राहत असल्यामुळे एकमेकींच्या ओळखीच्या होत्या. अनुराधा आणि देवकीताईंच्या वयात 7-8 वर्षांचा फरक असल्यामुळे त्यांची तिच्याशी मैत्री होती. तरीही दोन्ही कुटुंबांमध्ये मधुर संबंध होते. सुभाष सोबत लग्न केल्यानंतर देवकीताई स्वतःचा कोठे इथे आल्यानंतर अनुराधाचे लग्न कुठे झाले ते कळू शकले नाही. त्या दिवशी बऱ्याच वर्षांनी अचानक एका रुग्णालयाच्या रूपात अनुराधा जेव्हा त्यांच्या जवळ आली तेव्हा तर देवकीताई तिला ओळखू शकल्या नाही. ती सुंदर नाजूकशी मुलगी मागच्या 10 वर्षात किती बदलली होती. अनुराधाला सुद्धा बहुधा अशी अपेक्षा नव्हती की तिची तपासणी करणारी डॉक्टर तिच्या ओळखीचीच असेल. दोघीही काही क्षण एकमेकींना ओळखण्याचा प्रयत्न करत राहते. पहिल्यानंतर अनुराधाने सविस्तर ओळख करून दिल्यानंतर देवकीताईंना सगळं आठवलं. त्यावेळी अनुराधाचा 4था महिना चालू होता. ती खूप अशक्त दिसत होती. खुद्द अनुराधाकडूनच हे समोर आलं की गेल्या 4 वर्षात 2 मुलींना जन्म देण्याबरोबरच तिचा पाय घसरून पडल्यामुळे गर्भपातही झाला होता. इतक्यात कमी कालावधीत ती पुन्हा गरोदर राहिली. अनुराधाच्या चेहऱ्यांवरचे चिंताग्रस्त भाव पाहून देवकीताईंनी तिच्या समस्येचे कारण विचारले असता तिने सांगितले की तिचा नवरा आणि सासू सासरे तिला 2 मुली झाल्यामुळे खूप त्रास देत होते. एकदा तर त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की जर तिने पुन्हा मुलीला जन्म दिला तर ते तिला घराबाहेर काढतील. अनुराधाची दुःखद कहाणी ऐकून देवकीताई विचारात बुडाल्या. अनुराधा त्यांना वारंवार तिचा गर्भपात करण्याची विनंती करत होती, कारण यावेळी तिला मुलगी झाली तर सासू आणि नवरा तिला अजिबात माफ करणार नाही. अनुराधाचे बोलणे ऐकून देवकीताई गंभीर झाल्या, परंतु तिची तपासणी करण्यापूर्वी त्या काही बोलू शकल्या नव्हत्या. अनुराधाची सखोल तपासणी केल्यानंतर त्यांनी तिला स्पष्टपणे सांगितलं की ती 18 आठवड्यांची गरोदर असल्याने या अवस्थेत तिचा गर्भपात करणे तिच्यासाठी घातक ठरू शकते. त्या काळात सोनोग्राफीचीही प्रचलित नव्हती, ज्याच्यामुळे तिच्या अंतर्गत स्थितीची स्पष्ट तपासणी होऊ शकली असती. मुलगी होण्यासाठी तिचा नवरा आणि सासू सासरे तिच्यावर इतका मानसिक दबाव टाकत असतील, त्यामुळे शेवटी आणखी एक संधी घे. यावेळी कदाचित गर्भात मुलगा असू शकतो. सुरुवातीला त्यांच्या बोलण्याचा अनुराधावर फारसा परिणाम झाला नाही. ती वारंवार विनंती करत होती की त्यांनी तिचं ॲबॉर्शन करावं, परंतु जेव्हा त्यांनी स्पष्टपणे तिची विनंतीला मान्य करण्यास नकार दिला आणि तिला बराच वेळ समजावून सांगितलं तेव्हा ती थोडीशी निश्चिंत झाली. देवकीताईंनी तिला असेही सांगितले की तिला काही अडचण असल्यास तिने न घाबरता त्यांच्याकडे यावे. त्यांनी स्वतःहून अनुराधाला आवश्यक औषधे आणि टॉनिक दिले आणि तिला तिच्या आहाराकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला दिला. अशा प्रकारे त्या पुन्हा अनुराधाच्या संपर्कात आल्या होत्या. त्यानंतर अनुराधा वेळोवेळी त्यांच्याकडे तपासणीसाठी येत राहिली. अनुराधाकडून हळूहळू तिच्या कौटुंबिक परिस्थितीची माहिती येत राहिली. अनुराधाने सांगितले की तिचा नवरा घराचा एकमेव कमावणारा होता. त्याच्यावर आधीच आई आणि 2 अविवाहित बहिणींची जबाबदारी होती. जेव्हा तिलाही 2 मुली झाल्या तेव्हा सासू सासरे आणि नवरा खूप नाराज झाले. ते आपली सगळी निराशा आणि राग अनुराधावर काढत होते. त्यामुळेच प्रसूतीची वेळ जशी जशी जवळ येत होती तसं अनुराधाच्या मनात भीती आणि शंकेचे ढग दाटत होते. अनुराधाची शारीरिक स्थिती लक्षात घेता तिचे ऑपरेशन करावे लागणार होते. अनुराधा खूप घाबरली होती. ऑपरेशन टेबलवरही अनुराधा देवकीताईचा हात धरून पुन्हा विनंती करत होती, ताई, जर मी ऑपरेशन दरम्यान मरण पावले आणि यावेळी पण मला मुलगी झाली तर कृपया माझी मुलगी माझ्या कुटुंबाकडे सोपवू नका. माझ्या पहिल्या 2 मुलींप्रमाणेच तिने जन्माला येताच अपमान आणि दुर्लक्षाला सामोरे जावे असे मला वाटत नाही. तुमच्याकडे अशी अनेक निपुत्रिक जोडपी येत असतील. त्यांना स्वतःची मुले नसल्यामुळे इतरांची मुले दत्तक घ्यायची असतात. कृपया माझी मुलगी अशा गरजू जोडप्यांच्या स्वाधीन करा. तिथे तिच्या आगमनाचे नेहमीच स्वागत केले जाईल. हे बोलता बोलता अनुराधा रडायला लागली. अनुराधाचे बोलणे ऐकून देवकीताईंचे सुद्धा डोळे भरून आले. त्यांनी तिला धीर दिला. अनुराधा, यावेळी मनात कसलेही टेन्शन ठेवू नकोस. बरं, मला खात्री आहे तुला काहीही होणार नाही. तरीही मी तुला वचन देते
की जर तुला मुलगी झाली तर मी तिचे सर्व प्रकारे संरक्षण करीन आणि जोपर्यंत तिला दत्तक घेण्यास योग्य कुटुंब सापडत नाही तोपर्यंत मी तुझ्या मुलीला स्वतःकडे ठेवीन. देवकीताईंचे आश्वासन मिळाल्यानंतर अनुराधा एकदम निश्चिंत झाली होती. ती म्हणाली, ताई, मी आयुष्यभर तणावमुक्त आणि निश्चिंत जगू शकले नाही, पण आज तुझे बोलणे ऐकल्यानंतर मी निश्चिंत शांतपणे मरू शकेन. त्यानंतर भूल दिल्याने तिचे डोळे मिटले. ऑपरेशन दरम्यान अचानक रक्तदाब वाढल्याने तिची प्रकृती चिंताजनक झाली. सर्वतोपरी प्रयत्न करूनही तिला वाचवता आले नाही, पण तिची मुलगी नक्कीच सुरक्षितपणे जन्माला आली होती. अतिशय दुःखी मनाने ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आल्यावर अनुराधाच्या सासूबाईंनी अनुराधाच्या तब्येतीबद्दल विचारण्याऐवजी पहिला प्रश्न विचारला, डॉक्टर साहेब, यावेळेस माझा नातू जन्माला आला आहे ना? जेव्हा त्यांनी नकार दिला आणि अनुराधाच्या मृत्यूची आणि मुलीच्या जन्माची माहिती दिली तेव्हा अनुराधाच्या सासूने स्वतःच्या डोक्यात मारलं आणि म्हणाली, हे देवा, आमचे नशीबच फुटका आहे रे. माझ्या मुलाचे काय होईल? या महागाईच्या जमान्यात तो आपल्या 2 मुली आणि 3 मुलींचा भार कसा उचलणार? मग अनुराधाला शिव्या देत म्हणाली, ती अभागी स्वतः गेली, पण निघताना ही नवीन समस्या आमच्या गळ्यात बांधून गेली. देवाने हिला सुद्धा तिच्या सोबत उचलले असते तर बरं झालं असतं. अनुराधाचा नवरा शांतपणे उभा राहून आईचे म्हणणे ऐकून घेत होता. आईची बडबड थांबवण्याची हिंमत त्याच्यातही नव्हती, पण त्याच्या चेहऱ्यावरील भावांवरून असे वाटत होते की तो आईच्या बोलण्याशी संमत होता. त्याच्याकडे पाहून असे वाटले की त्याला त्याच्या बायकोच्या मृत्यूचे विशेष दुःख झालेच नाही. त्या लोकांची वृत्ती पाहून देवकीताईंना खात्री पटली की अनुराधाचे म्हणणे बरोबर आहे की तिची सासू आणि तिचा नवरा क्रूर आहे. खरे तर मुलीला त्या क्रूर हातांच्या स्वाधीन करणे योग्य नव्हते, पण त्यांच्यासाठी तिच्या नवऱ्याची मान्यता घेणे आवश्यक होते. त्यांना अनुराधाची शेवटची इच्छा सांगितल्यावर जणू त्या लोकांची स्वतःची इच्छा पूर्ण झाली होती. तिच्या नवऱ्याने काही मिनिटं आईशी सल्ला मसलत केल्यानंतर लगेचच डॉक्टर साहेबांना म्हटलं, डॉक्टर साहेब, हे मूल एखाद्या योग्य व्यक्तीला दत्तक द्या. अशी अनुराधाची शेवटची इच्छा असेल तर मलाही काही हरकत नाही. मी तिच्या शेवटच्या इच्छेचा अनादर करणार नाही. फक्त अनुराधासोबतच मुलंही जन्माला येतातच. आपल्यापासून दुरावले हे समजून मला समाधान मिळेल. माझ्या 2 बहिणी आणि 2 मुलींच्या जबाबदाऱ्या उचलून मी आधीच त्रस्त आहे. आता पुन्हा आणखीन मुलीचा अतिरिक्त भार उचलू शकणार नाही. तिला काही कर्तृत्वानं हाताच्या हाती सोपवलं तर चांगलं होईल, जेणेकरून तिचं भविष्य सुधारेल. अनुराधाच्या नवऱ्याचं म्हणणं ऐकून देवकीताई गंभीर झाल्या. आपल्या मुलीला मुद्दाम सोडून देण्याचा त्यांचा निर्णय नक्कीच अन्यायकारक असला तरी त्याच्या घरची परिस्थिती जाणून घेतल्यानंतर देवकीताई अनुराधाच्या नवऱ्याबद्दल काहीशी नम्र झाल्या. अनुराधाच्या नवऱ्याने आपल्या मुलीशी सर्व संपर्क तोडण्याची कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर त्या लोकांना हॉस्पिटलमधून बाहेर पडण्याची परवानगी दिली. अनुराधाची मुलगी दिसायला खूप गोंडस आणि सुंदर होती, पण पुरेशा पोषण अभावी ती अशक्त होती. त्यामुळे तिला चांगला विकास व्हावा म्हणून तिला काही काळ पाळणा घरात ठेवण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून तिची योग्य निगा राखता येईल. अशी आल्यानंतर त्यांचे मन कोणत्याही कामात एकाग्र होऊ शकले नाही. अनुराधा आणि नवजात बाळाची प्रतिमा त्यांच्या डोळ्यासमोर तरळत होती. जोपर्यंत मुलगी सक्षम हातात सोपवली जात नाही तोपर्यंत त्या सुद्धा निश्चिंत होऊ शकत नव्हत्या. देवकीताईंना खोलवर विचारात पडलेलं पाहून त्यांच्या नवऱ्याने त्यांना 1-2दा विचारलं, पण हॉस्पिटलमध्ये काही प्रॉब्लेम आहे असं सांगून त्यांनी ते टाळलं. दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये गेल्यावर आपोआपच त्यांची पावले चिमुरडीला पाहण्यासाठी पाळणा घराकडे गेली. देवकीताई मुलीजवळ पाहून पाळणा घरातील अनेक नर्स मुली त्या पाळणा घराभोवती जमा झाल्या. सर्वजण एका स्वरात म्हणत होत्या, मॅडम, ही इतकी गोड आणि सुंदर मुलगी आहे की हिला कोणीही दत्तक घेईल. त्या क्षणी ती मुलगी रडायला लागली. तिला रडताना पाहून देवकीताईंनी तिला लगेच आपल्या मांडीवर घेतलं आणि छातीशी घट्ट मिठी मारली. कदाचित त्या चिमुकल्या जीवालाही आईच्या स्पर्शाची ऊब जाणवली होती, म्हणून ती त्यांच्या खुशीत जाताच एकदम शांत झाली.
त्या क्षणी देवकीताईंनी मनाशी ठाम निर्णय घेतला की ते मूल दुसऱ्यांच्या स्वाधीन करण्याऐवजी त्या स्वतः दत्तक घेतील. आतापासून ती 2 मुलांसोबतच एका मुलीची आई सुद्धा बनली आहे. ह्या भावनेने त्यांना शांतता दिली. आपल्या पहिल्या मुलाच्या नंतर पुढच्या वेळी आपल्याला नक्कीच मुलगी होईल अशी त्यांनी देवाकडे खूप इच्छा केली होती. त्यावेळी त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही, पण आज देवाने नकळत त्यांची खूप दिवसांची इच्छा पूर्ण केली. अशा प्रकारे अंजली त्यांच्या आयुष्यात आली. सुरुवातीला अंजलीला दत्तक घेण्याचा निर्णय त्यांच्या नवऱ्यालाही विशेष पटला नाही. त्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्नही केला. देवकी, आता आदित्य आणि सूरज मोठे झाले आहेत. मला नाही वाटत की तू हा निर्णय आपली मुलं सहजासहजी स्वीकारतील. इतक्या वर्षानंतर ते 3ऱ्या मुलासोबत आपलं प्रेम आणि आपुलकी सहज शेअर करू शकणार नाहीत. मग पुन्हा मला वाटत नाही की इतक्या व्यस्त वेळापत्रकात आणि ह्या वयात तू ह्या नवजात बाळाची योग्य प्रकारे काळजी घेऊ शकशील. तसेच हॉस्पिटल आणि घरच्या जबाबदाऱ्यांमुळे तुला वेळ मिळत नाही. अशा परिस्थितीत ह्या मुलीला दत्तक घेणे मला योग्य वाटत नाही. अंजलीच्या परिस्थितीबद्दल आणि आपल्या इच्छेबद्दल देवकीताईंनी आपल्या नवऱ्याशी बराच वेळ चर्चा केली. तेव्हा शेवटी त्यांना नतमस्तक व्हावं लागलं. आपल्या नवऱ्याला तर कसं तरी त्यांनी पटवलं होतं, पण ह्या प्रकारावर सूरज आणि आदित्यची प्रतिक्रिया काय असेल? त्या अनेक दिवस या गोष्टीचा विचार करत होत्या. त्यावेळी दोन्ही मुलं त्यांच्यापासून दूर असलेल्या वसतिगृहात शिकत होती. अंजलीच्या येण्याने त्यांना आयुष्याचा नवा उद्देश मिळाला. मात्र सुरुवातीला तिच्या संगोपनात काही अडचणी आल्या. सकाळी रुग्णालयात गेल्यानंतर त्यांच्या उपस्थित अंजलीची काळजी घेण्यासाठी विश्वाससह आणि कुशल नर्सची व्यवस्था करण्यापासून तिच्यासाठी अन्न आणि कपड्यांची व्यवस्था करणे, सुरुवातीला त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. सूरज आणि आदित्यला मोठे केल्यानंतर जणू काही छोट्या मुलांची त्यांची सवय सुटूनच गेली होती. पुन्हा सुसू, शिशी, रात्रीचे जागणे हे काम सुरू झाले होते. पण थोड्याच दिवसांमध्ये त्यांना आपल्या नवीन जबाबदाऱ्यांची सवय पडून गेली. जीवनामध्ये सत्कार्य करण्याचा आनंद त्यांना उत्साही करू लागला. जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सूरज आणि आदित्य घरी आले तेव्हा अंजलीला पाहून ते सुरुवातीला खूपच खुश होते. ते तिच्याबरोबर खेळायचे, तिला दूध पाजण्याचा प्रयत्न करायचे, तर कधी त्यांना तिची लंगोट बदलण्याची सुद्धा खूप मजा यायची. पण काही दिवसानंतर जेव्हा त्यांना जाणू लागले की आपली आई पूर्ण दिवस अंजलीची देखभाल करण्यात व्यस्त असते, तेव्हा मात्र त्यांना अंजलीचे असणे खटकू लागले. एक वेळ तर त्यांनी नाराज होऊन सांगितले सुद्धा, आई, एक तर तू सर्व वेळ हॉस्पिटलमध्ये व्यस्त असतेस आणि घरी आल्यानंतर अंजलीची देखभाल करण्यामध्येच लागलेली असतेस. आम्ही एवढ्या दिवसांतून आता हॉस्टेलमधून आलो आहोत, तर तुझ्याकडे आमच्याकडे लक्ष देण्यासाठी वेळही नाही. तू हिला का घेऊन आली आहेस? तिला तिच्या घरी का पाठवून देत नाहीस? आपल्या मुलांची नाराजी दूर करण्यासाठी देवकीताई प्रत्येक वेळेस प्रयत्न करत होत्या. एकदा तरी त्यांनी आपल्या मुलांना स्पष्ट सांगितले की अंजली तिची मुलगी आहे आणि हे घर सुद्धा तिचं आहे, म्हणून तिला परत पाठवण्याचा प्रश्न उद्भवत नाही. तेव्हापासून त्या 2 भावांच्या मनात अंजलीविषयी एक विचित्र निराशा निर्माण झाली होती. ते जसे मोठे होत होते त्याचप्रमाणे अंजलीविषयी त्यांच्या मनात उपेक्षा आणि नाराजी वाढत होती. त्याच वेळेला अंजली सुद्धा मोठी होत होती. अंजलीला देवकीताईंनी चांगल्या स्कूलमध्ये टाकले. अंजली अभ्यासामध्ये खूपच हुशार होती. ती प्रत्येक क्लासमध्ये नेहमी पहिल्या क्रमांकाने पास होत असे. त्यांना नेहमी असे वाटत होते की त्यांच्या 2 मुलांपैकी एक तरी त्यांचा व्यवसाय सांभाळावा. आदित्यने MBA मध्ये ॲडमिशन घेतले आणि सूरजने इंजिनिअरिंग करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही मुले सुरुवातीपासूनच हॉस्टेलमध्ये राहिल्यामुळे आपल्या परिवारासोबत त्यांचा दुरावा होताच. आपल्या माणसांची त्यांना जास्त ओढ राहिली नाही. आता कधी कधी तर मुलांना लहानपणापासून हॉस्टेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतल्याचा त्यांना पश्चाताप होत होता. पण आता काय होणार होते? सुभाष सुद्धा आपल्या बिझनेसमध्ये नेहमीच व्यस्त असायचा. मुलांचे पालन पोषण करण्यामध्ये कोणत्याही प्रकारची कमी राहायला नको, एवढाच त्यांचाही प्रयत्न असायचा. पण देवकीताई आपल्या 2 मुलांविषयी व्यवहार आणि अंजलीविषयीचा व्यवहार पाहून तिची मुले वेळोवेळी आपल्या आईला टोमणे देत असायची की तुझे तर सर्व काही अंजलीचंच आहे. या अगोदर तू कधी आमची पर्वा केली नाहीस. मुलांच्या अशा बोलण्याकडे बालबुद्धी समजून तिने लक्ष दिले नाही. ती विचार करायची की मोठं झाल्यानंतर ते स्वतः समजूतदार होतील, पण असे झाले नाही. MBA केल्यानंतर सूरजला तर कोणत्या तरी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये चांगली नोकरी मिळाली होती.
काही महिने मुंबईमध्ये राहिल्यानंतर तो अमेरिकेला निघून गेला. परदेशात गेल्यानंतर तो तिथलाच होऊन गेला. तिथल्याच मराठी मुलीबरोबर लग्न करून आपल्या लग्नाचे फक्त फोटो इकडे पाठवून पण घेतलेल्या निर्णयाची फक्त त्याने सूचना दिली होती. आदित्यने सुद्धा इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर दिल्लीमध्ये एका मोठ्या कंपनीमध्ये ट्रेनिंग घेतल्यानंतर स्वतःची फॅक्टरी उभारली होती. त्याने सुद्धा दिल्लीमध्ये आपल्याच आवडीच्या मुलीबरोबर लग्न केले होते. अंजलीने सुद्धा मेडिकलमध्ये ॲडमिशन घेऊन उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला होता. MBBS केल्यानंतर ती गायनॉकॉलॉजिस्टमध्ये MA करत होती. त्याच दिवसांमध्ये अचानक सुभाषला हृदयविकाराचा झटका आला. त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले. सुभाषची एन्जिओग्राफी झाल्यानंतर एन्जिओप्लास्टी सुद्धा झाली, तरी सुद्धा त्याला वाचवण्यात अपयश आले. दोन्ही मुलांना क्रमशः अमेरिका आणि दिल्लीत राहणाऱ्या मुलांना ही बातमी देण्यात आली. सूरजने तर एक महत्त्वाचं काम असल्याने कारण पुढे करून येण्यासाठी असमर्थता दर्शवली. हा आदित्य ऑपरेशनच्या वेळेला नक्कीच उपस्थित होता. तो सुद्धा 2-3 दिवस राहिल्यानंतर जरुरीचं काम आल्यामुळे परत दिल्लीला निघून गेला. ऑपरेशन झाल्यानंतर पुढचे 5 ते 6 दिवस सुभाषची तब्येत ठीक होती. त्यानंतर अचानक त्यांची अवस्था खूपच वाईट झाली. त्या दिवसांमध्ये अंजली सुद्धा जीवाची बाजी लावून दिवस रात्र एक करून डॉक्टरांना बोलवले होते. औषधांची व्यवस्था केली होती. ती सतत सुभाषच्या सेवेमध्ये व्यस्त होती. अंजलीच्या सेवेने आता देवकीताईच्या नवऱ्याने म्हणजे सुभाषचे मन सुद्धा जिंकले होते. त्यांनी आपल्या शेवटच्या क्षणी देवकीताईचा हात हातात घेऊन ते एवढेच म्हणाले की, देवकी, अंजलीने जी माझी सेवा केली आहे तशीच सेवा माझी मुले सुद्धा करू शकली नाहीत. सूरजला तर त्याच्या मरणाऱ्या बापापेक्षा महत्त्वाचे काम आहे. आदित्यने त्याची औपचारिकता पूर्ण केली आहे, पण तो सुद्धा 2-3 दिवसात परत गेला. कधी कधी तर मला हाच विचार करून भीती वाटते की जर अंजली आता आपल्या जवळ नसती तर आपली काय अवस्था झाली असती. आता मी जाता जाता तरी निश्चिंत आहे की भले आपली मुले आपल्या जवळ नसतील, पण आपली मुलगी सुखदुःखामध्ये नेहमीच आपल्या बरोबर राहिली आहे. खरं तर अंजलीला स्वीकारण्याचा तुझा निर्णय खूपच योग्य होता. सुभाषचे हे बोलणे ऐकून त्यांच्याजवळ उभ्या असणाऱ्या अंजलीच्या डोळ्यात सुद्धा पाणी आले. तिला या गोष्टीमुळे खूप बरे वाटले की शेवटच्या क्षणी का होईना परंतु बाबांनी मला स्वीकारले. सुभाष गेल्यानंतर देवकीताईच्या जीवनामध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झाली होती. शारीरिक दुर्बलता आणि मनातील दुःख याने त्यांचे अवसान पूर्णपणे तुटून गेले होते. म्हणून तिने आता हॉस्पिटलमधून सुद्धा सुट्टी घेतली होती. आता तिने आपल्या जीवनातील शेवटची काही वर्ष कल्याणकारी कामांमध्ये समर्पित करण्याचा निर्णय घेतला होता. अंजली तिची योग्य काळजी घेत होती, परंतु 2 वर्षानंतर गायनॉकॉलॉजिस्टमध्ये MA केल्यानंतर तिने देवकीताईंच्या परवानगीने आपल्या सोबती अभयबरोबर लग्न करून ती दिल्लीला निघून गेली होती. अंजलीच्या लग्नासाठी देवकीताईंनी दोन्ही मुलांना आमंत्रण दिले होते, परंतु त्या दोघांनाही कधीच अंजलीला आपली बहीण मानले नव्हते. त्यामुळे तिच्या लग्नाला त्यांचे येणे शक्यच नव्हते. अंजली जरी दिल्लीला गेली असली तरी ती संधी मिळताच 1-2 महिन्यातून देवकीताईंची विचारपूस करण्यासाठी येत होती. जीवन याच गतीने होते. आज अचानक मिळालेल्या आदित्य आणि अंजलीच्या पत्राने पुन्हा त्यांच्या जीवनामध्ये एक वादळ निर्माण झालं होतं. दोन्ही पत्र दिल्लीवरूनच आली होती, परंतु दोन्ही पत्र लिहिण्यामागचे उद्देश वेगवेगळे होते. तेव्हा देवकीताई विचार करू लागल्या की नात्यांमध्ये सुद्धा किती फरक असतो. सूरज आणि आदित्यला त्यांनी स्वतः जन्म दिला होता. त्यांच्याबरोबर तर त्यांचे रक्ताचे नाते होते, पण असे असताना सुद्धा त्या मुलांनी ह्या नात्याला कधीही विशेष महत्त्व दिले नाही. या उलट अंजली बरोबर तर त्यांचे रक्ताचे नाते नव्हते, तरी सुद्धा ती त्यांच्या हृदयाच्या किती जवळ होती. अंजलीच्या वागण्यामध्ये त्यांच्याविषयीची श्रद्धा आणि सन्मान होता. तिचा हा अंदाज त्यांच्या हृदयाला स्पर्श करत होता. देवकीताई आता विचार करत होत्या की लोक म्हणतात की रक्ताचे नाते सर्व काही असते, पण त्यांना तर असे वाटत होते की मनापासून बनवलेले नाते सर्व नात्यांपेक्षा मोठे असते, कारण नाते हे न तुटणारे असते, पण तेव्हापासून झोपलेले तरच ते टिकून राहते. असा विचार करून देवकीताईंनी आपल्या मुलाचे जे पत्र आले होते त्या पत्राचे उत्तर म्हणून त्याला त्याचेच पत्र परत पाठवले. देवकीताईंनी अंजलीला लहानाचे मोठे करून योग्य केले की अयोग्य केले आणि त्यांच्या मुलांना एवढं सांभाळून देखील सरते शेवटी रक्ताच्या मुलांनी आईचा फक्त प्रॉपर्टी आणि लालसेपोटी वापर केला म्हणायला हरकत नाही. म्हणूनच त्यांनी देवकीताईंनी आपल्या मुलांसोबतचे सर्व नाते तोडून अंजलीसोबत शेवटच्या क्षणी आनंदाने राहण्याचा निर्णय घेतला होता. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.